आज आपण मस्त अशी मिक्स भाजी तयार करणार आहोत। मेथीची, मेथी, वांगं आणि फुलगोबी अशी मिक्स भाजी तयार करणार आहोत। बऱ्याच जणांना मेथी आवडत नाही किंवा मग ती कडू लागते म्हणून खात नाही। लहान मुलंसुद्धा खात नाही कडू लागते म्हणून, आणि काही जण मोठेसुद्धा खात नाही कडू लागते म्हणून। तर याच्यामध्ये एक पदार्थ जो आहे तो अजिबात टाकायचा नाही, म्हणजे भाजी ही अजिबात कडू होणार नाही। तर तो पदार्थ प्रत्येक भाजीमध्ये आपण टाकत असतो, तर तो टाकू नका इथे। तर बघा, इथे ही मेथीची भाजी आहे। मी अशी थोडी मोठी मोठीच खोडून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिला असे लांब लांबच कापायचं आहे। तर इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर थोडंसं इथे जिरं घालायचं आहे आणि लसूण असं ठेचून घेतलेलं आहे, म्हणजे छान अशी चव लागते। तर चांगला 1 चम्मच असं लसूण ठेचून घेतलेलं आहे, फक्त लसूणच आहे हे। आणि याला चांगलं होऊ द्यायचं आहे, असं लालसर होऊ द्यायचं आहे, म्हणजे त्याचा छान असा उग्र फ्लेवर जो आहे तो आला पाहिजे भाजीला। आणि मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या भाजीला। या भाजीला तिखट वापरायचं नाही, मिरच्यांचीच भाजी छान लागते ही। तर आता मिरच्यासुद्धा झालेल्या आहे इथे आणि लसूणसुद्धा असं छान खमंग झालेलं आहे। तर मी इथे कोबी बारीक बारीक चिरून घेतला होता, तर तो सुरुवातीला घालायचा आहे, कारण कोबी आणि सोबतच मी इथे वांगे देखील घालणार आहे। आपल्याकडे जे कोणतेही वांगे असतील ते इथे घालायचे आहेत। माझ्याकडे असे वांगे होते थोडेसे जांभळ्या कलरचे, तर ते मी बारीक बारीक कापून घेतले आणि ते सुद्धा टाकून घेत आहे। म्हणजे वांगे आणि कोबी सुरुवातीला शिजली पाहिजे, नंतर मेथी काय पटकन शिजते म्हणून वांगे आणि कोबी घालायची आहे इथे। आणि आता झाकून इथे चांगलं शिजू द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे, 1-2 वेळा अशीच वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे वाफेवर शिजवायची आहे भाजी। पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही या भाजीला। डब्याला वगैरे आपण देऊ शकतो किंवा लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो। थोडेसे मटर टाकून घेतलेले आहे, अशी मिक्स भाजी छान लागते। आता मटरसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, तर मटरसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि होऊ द्यायची आहे 2 मिनिट। तर बघा, असं वाफेवर शिजवून घेतलेली आहे मी आणि शिजलेली आहे बऱ्याच प्रमाणामध्ये। आणि आता याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हळद मीठ घातल्यानंतर सुद्धा थोडंसं शिजू द्यायचं आहे, 1 वाफ काढून घ्यायची आहे। लगेचच मेथी घालायची घाई करू नका। तर आता चांगलं शिजू द्यायचं आहे 2 मिनिटानंतर इथे झाकून ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर आपण भाजी पुन्हा बघायची आहे। तर बघा, छान अशी वाफेने शिजलेली आहे भाजी, अर्धी भाजी शिजलेलीच आहे। बघा, छान मिक्स करून घेत आहे मी। हे बघा, आता छान अशी भाजी शिजली आहे। पुन्हा थोडा वेळ शिजू दिलं होतं मी भाजीला। आणि आता इथे मी मेथी ही आहे थोडीशी लांब लांबच कापून घेतलेली आहे, खूप जास्त बारीक कापायची नाही, म्हणजे मोठी जर कापली तर भाजीला छान अशी चव येते, जर बारीक कापली तर भाजी थोडीशी वेगळी टेस्ट येऊ शकतो भाजीला। त्याच्यामुळे मेथी अशी थोडीशी मोठी मोठीच कापायची आहे, किंवा मग तुम्ही बारीक बारीक अशी खुडूनसुद्धा घेऊ शकता। पण मी मोठी खुडून घेतली होती, त्याच्यामुळे मी मोठी मोठीच कापलेली आहे, मग नंतर कापून घेतलेली आहे। आणि संपूर्ण भाजी जी आहे ती टाकून घ्यायची आहे अशी। तुम्ही मेथीची सुद्धा अशी सुकी भाजीसुद्धा करू शकता, म्हणजे वांगे किंवा कोबी न घालता नुसती मेथीचीच भाजी करू शकता मटर वगैरे टाकून। तर मेथी आता पटकन शिजते म्हणून ह्या भाज्या शिजलेल्या आहेत आणि आता एका वाफेमध्ये आपली मेथी जी आहे ती शिजून जाईल। आणि मी इथे टमाटर अजिबात टाकलेलं नाही। जर तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये टमाटर जर टाकलं तर ती पटकन कडवट होते आणि कडवट लागते, त्याच्यामुळे मेथीच्या भाजीमध्ये टमाटर अजिबात घालू नका, म्हणजे तुमची मेथी अजिबात कडवट होणार नाही। बघा, एका वाफेमध्ये मी भाजी ही शिजवून घेतली आहे मेथीची आणि मस्त अशी छान अशी चटकदार भाजी तयार झालेली आहे आपली। आणि खूप छान लागते ही भाजी, अशी मिक्स भाजी। आणि कोणीही लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात, किंवा मग ह्या भाजीचा जर स्टफिंग पराठासुद्धा केला तरी पण मुले आवडीने खातात, शाळेमध्ये सुद्धा आवडीने घेऊन जातात ही अशी भाजी। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।